ठरली. फडणवीस, शिंदे साहेब आणि अजितदादा हयात नसणाऱ्या माणसाबद्दल कधी खोटं बोलू नये. आपल्यातून ते गेले. यांचं ठरलं जोपर्यंत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत मुंबईच्या बाहेर कोणी जायचं नाही, दौरे रद्द. मराठ्याचे घुसले सगळे 11:30 वाजता सकाळी फडणवीस साहेब नागपूर. शिंदे साहेब आले म्हणजे फडणवीस साहेब पुढे. ते म्हणजे नागपूरला. ते म्हणजे माहिला दौरा नाही केस नाही, नागपूरला कसं काय गेले. ते म्हणजे मग मी चालू दरेगाव. ते दरेगावच हे टाकलेलं आहे आता रावठी. ते तिकडच झाले. ते तिथे गेले. अजितदादा आले. ते म्हणजे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब पुढे. ते म्हणजे ते नागपूरला गेले, शिंदे साहेब दरेगाव गेले. आणि ते म्हणजे मला एकट्याला ते मुंबईत मार खाल तुला काय. मी चाललो म्हणजे पुण्याला मग बघा तुम्ही मराठ्यांचा दरार आहे हो बावरकडे. तुला आणखी माहित नाही, आता तुला माहित आहे. तुला आता 1 स्वागतच्या नंतर कळत मराठ्याची काय. आणि आपल्याला पण दाखवून द्यायचा, पुन्हा म्हणायचं नाही हे लांब हे ते लांब हे. काय लांब नसतं. समाजाच्या लेकराच्या सुखापुढे लांब नाही जवळ नाही. ज्या गाड्या त्या काढायच्या, मोटरसायकल फोर व्हीलर ट्रॅक्टर जीपन टेम्पो काही अजिबात कोणी कारण सांगायचं नाही. काम होतं अमुक होतं तमुक. नोकरीवाल्याने सुद्धा रजा द्यायचा. तुमच्यामुळे जर माझ्या समाजाच्या लेकराचं आयुष्याचे कल्याण होणार असलं तरी 1-2 दिवस काम पुढा. आपला शब्द तुम्हाला तुमचे लेकर सुखात ठेवल्याशिवाय मी बसणार नाही. त्याला आनंदित करणार. घराच्या बाहेर पडायचं. जगाने आदर्श घेतला पाहिजे मराठ्यांचा. मराठ्यांच्या विरोधात गेलं रे बाबा. मराठ्यांनी असं असं केलं होतं, जगाने दखल घेतली नाही. इतक्या ताकदीने जमायचं. मी तर त्या जीवाची बाजी लावून लढणार. मी माझा जीव तुमच्या पाय फुटायला मी मरायला घेत नाही. मी कधी पण मरायला तयार. तुमच्याकडून फक्त तेवढीच एक अपेक्षा. एकाही मराठ्यांनी घरी जायचं नाही. आंतरवालीला फक्त आंदोलनाला भेट देऊ काहीच करावं. बाकी मी बघतो. फक्त आंदोलन शांततेत करायचं. जातोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काय करायचं मी आहे ना. काय गरज नाही काय करायची. नुसतं मुंबईत गेलो तर बहुत 2-3 चेअर काढले त्यांनी. एवढं सोपं नाही मराठ्यांचं काम. फक्त सगळ्यांनी ताकद लावायची. मराठ्यांसारखं आंदोलन पुन्हा जगात कुठं झालं नसतं. इतकी ताकद लावायची. ते म्हणले पाहिजे मराठ्यांनी मात्र मिळवलं. मला हे आंदोलन 29 ऑगस्ट निर्णायक आंदोलन करायचं. मला मराठ्याचं काही शिल्लक नाही ठेवायचं. मागून एक पण 58 लाख नोंदी सगळे तुमचे प्रमाणपत्र पाहिजे. बोलायचं का नाही सगळं लगेच घडे लावते. तुम्ही ऐकाल टीव्ही पुढे बसू नका. आता तिथं ऐकायला नवीन नवीन शिया आणल्यात नाही. कामाला तर तुमच्या धडवा. अरे दुनिया चांगली नाही राहील त्याला मी काय करू. याला घोडे लावूनच देते ती. हे कोणी फिरी कळत नाही. याला खा घोडे लावून काय म्हणत. कधी काही कामाला येतात त्या नवीन नवीन सापडून आणल्यात नाही आता. कारण बावनकुळ्यासारखे नवीन प्राणी समोरून आले. त्याला आता नवीन शीचाच प्रयोग गरजेचा आहे. त्याला आता MBBSच्या डॉक्टरचे इंजेक्शन काय होते त्याला कलरचे इंजेक्शन आणलं लागतं. त्याला असं फेकून हवं लागतं इंजेक्शन. कारण त्याचं कापड जाड आहे. गेल्याला तुझे शिराचा असा तसं त्याला निवार काम करायला लागतात. त्याला मी वाचता मी त्याला वकील आणतो. सगळ्यात तुला दुसऱ्यांदा सांगतो सगळ्यात प्रशासन त्याचं गंभीर. किंवा मला असं 1 नाही 2 नाही आपलं मंत्रीपद बस. एक तर दादा नाही तर त्याचं कोणी ऐका नाही. त्यामुळे ते झालं आधार. एखाद्या वेळेस तो ती फोरगणी का काय देश तिकडचा काहीतरी होऊ शकतो. त्याला काही इकडे मिळत जुळत नाही. आता राहिला जो यांनी आपलं वाईट केलं याला सोडायचं नाही. आंदोलन शांततेत करायचं.
फक्त सगळ्यांनी तयारीला. मी 58 लाख नोंदीचे सगळे कोणते प्रमाणपत्र घेणार. सातारा औंध गॅजेट, बॉम्बे आणि पुणे आणि कोल्हापूर पाचही गॅजेट घेतल्याशिवाय मी गप्प बसत नाही. माझा विश्वास सरकारवर नाही. मला हे शेवटचं निर्णय आंदोलन करायचं. जीव जरी सोडायची वेळ आली तरी मी समाजासाठी सोडायला तयार, पण हटायला तयार. मी जापान क्षत्रिय मराठी. क्षत्रिय जर एकदा मैदानात उतरला एकदम मरून मैदानात मरतो, नसता विजयाचा टिळा लावूनच घरी वापस येतो. असा वापस येतो आम्ही क्षत्रिय मराठी. आम्ही पुन्हा मध्ये हटत नाही. आता कुठलाच करायचा. एसीबीसी, ESBC आणि ईडब्ल्यूएस मधून जेवढे पोरं राहिले त्या सगळ्या पोराच्या ऑर्डर एकाच दिवशी करायला लावणार. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या जेवढ्या व्याजपत्र पोरांचे राहिले पुरे घेणारे एकही ठेवणार नाही. त्यांचा मुळे फाशी लागली मराठीच्या पोराला, श्रीम खराब पोराला एक पण ठेवत नाही. ओबीसीच्या सुविधाचा सवलतीचा त्याविषयी राज्यात आणि राज्यांतर्गत देशांतर्गत असणाऱ्या पोरांसाठी सुद्धा सगळ्या सुविधा घेतल्या टाकणार. ते लागू करायला राहिले ते सुद्धा मागे ठेवत नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या प्रश्नापासून झालेल्या केसेस, सारखीच्या असणाऱ्या सगळ्या योजना एका जागेवर सगळे विषय संपवायचे. ज्याचे ज्याचे जे प्रश्न आहेत ना त्यांनी ते 29 ऑगस्टला किंवा 28 ऑगस्टला आंतरवालीला अर्जासहित घेऊन द्यायचे. पुन्हा मी बोलून देणार नाही. हे म्हणणार ते राहिले, ते म्हणणार ते राहिले, मी ऐकणार नाही. काय जे असेल ते तिथे घेऊन यायचं. काम झाल्यावरच वापस यायचं. तोवर आंतरवाली सोडायची नाही. त्याशिवाय मराठा आता सुधारतच नाही. मग समांतर आरक्षणाचा विषय असेल, PSIचा आपल्या मराठीचा पोराचा, DYSPचा प्रश्न आहे, उपजिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे, आपल्या विद्युत मध्ये अभियंता उपअभियंत्याचे प्रश्न आहेत. सगळे एका दणक्यात तुकडा पडायचा. 52 कळेने आता हे उठलेच ना आज. आता फक्त पुढे पुढे चालू नाही तर वंग नांगाला लावून खूप आहे. वांगणासारखा दिसतो. लावायची गरज नाही. त्याचं लय मोठं कामाला नाही हाती लागल्या. खरंच सांगतो काय माहित तुम्हाला. नेते मात्र दंगत लावलो. तुमच्या लेकरासाठी झिजतोय. आयुष्यात दुसरं काय केलं नाही. माझ्या समाजाच्या लेकरांनी किंवा मोठं करण्यासाठी झिजलोय. त्याच्यावर चालणारे त्या 52 पिढ्यावर जाणारे ते मला सांगायला आता कालपासून इथं घोटाळा केलाय, इथं घोटाळा केलाय, हे पैसे घेणार आहे, तो घेणार आहे. आता असा खोटा ठोकतो बसून ते करून लोक वडील त्यांनी ज्याला ज्याला त्रास दिलेला आहे, ज्या ज्या अधिकाऱ्याला त्रास दिलेला आहे ते अधिकारी म्हणतात हे पुढे फक्त म्हटलं नाव नका घेऊ. तुम्ही का म्हटलं नाव घेतलं की बाजा वाजला. त्यांना माहिती नाही का भाषणे फटकळे हे बसून बोलते. गट्टे गट्टे जाणून द्यायला 52 पिढ्या तू अजिबात बाजी नाही. तुला सोडित नाही. तो एक कामच्या नादी लागायला नव्हतं पाहिजे. आणि तो साधं सुद्धा नादी नाही लागला. माय बाबा लहान विषय म्हणजे आपल्या लेकराच्या अन्नात विष काढलं त्याचा नांड्यात औषध होत असा अर्थ होतो त्याचा. तुमची पोरगी पोरगा अधिकारी होणार आहे, शिक्षणात पैसे कमी होणार आहे, तुम्हाला योजना मिळणार हे सगळ्यापासून तुम्हाला उद्ध्वस्त केलं होतं. मराठ्यांचं नशीब चांगलं. नियती आपल्या बाजूने राहिली, नियती त्यांच्या विरोधात फिरली म्हणून त्यांनी केलेले डाव उघडे करणे. नसता आपला इतका गैरसमज पसरला होता. मराठ्यांना खरं असून सुद्धा खोटं कुठून सांगितलं होतं. इथून पुढं गैरसमज करून घेत जाऊ नका. कोणी काही पण सांगू दे, डायरेक्ट ऍक्शन घ्यायची नाही. आपल्याला दम नाही. त्यांनी टाकलं बियन टाकलंच.
आहे